श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आलेलो आहे भोर येथील श्री स्वामी समर्थांच्या अतिशय प्रसन्न त्याबरोबरच सुंदर मठामध्ये. तर मित्रांनो, या मठाचे वैशिष्ट्य असे आहे की या मठामध्ये जी स्वामींची मूर्ती आहे ही अतिशय भव्य दिव्य आहे. मित्रांनो, आपल्याला मठाच्या सुरुवातीलाच औदुंब वृक्ष त्याबरोबरच पिंपळाचे वृक्ष पाहण्यास मिळते. आपण सुरुवातीला पिंपळाच्या वृक्षाचे व औदुंब वृक्षाचे दर्शन घेऊन मठाच्या आत स्वामींचे दर्शन घ्यायला जाणार आहे. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची अतिशय भव्य दिव्य त्याबरोबरच सुंदर मूर्ती दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम या ठिकाणी औदुंब वृक्षाचे दर्शन घेतल्यानंतर आपण थेट स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेणार आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता मंदिराच्या सभामंडपात मी उभा आहे. सभामंडपामध्ये आपल्याला सुरुवातीला गणपती बाप्पाचे दर्शन होते आणि गणपती बाप्पाच्या मागेच आपल्याला गुरुदेव दत्तांची अतिशय भव्य दिव्य मूर्ती पाहण्यास मिळते. मित्रांनो, गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या समोरच स्वामींच्या पादुका पाहण्यास मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी ही स्वामींची मूर्ती आहे, परंतु या ठिकाणी आता शटर बंद आहे. तरीही आपण या ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण या ठिकाणी स्वामींचे दर्शन घेत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे अतिशय प्रसन्न आणि तेजस्वी रूप पाहू शकता. मित्रांनो, या मूर्तीकडे पाहिल्यानंतर या मूर्तीमध्ये स्वामींचा वास आहे किंवा स्वामींचे वास्तव्य आहे असे बऱ्याचशा भक्तांकडून सांगितले जाते. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी स्वामींचे दर्शन घेतले आहे. मित्रांनो, स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बाजूलाच श्री सद्गुरू योगीराज शंकर बाबा महाराजांचा अतिशय सुंदर अशी मूर्ती पाहण्यास मिळते. मित्रांनो, आपण व्हिडिओच्या माध्यमातून शंकर बाबांचे देखील दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, या ठिकाणची शंकर महाराजांची जी मूर्ती आहे ही अतिशय भव्य दिव्य असून अतिशय प्रसन्न व तेजस्वी आहे. मित्रांनो, जे शंकर महाराज होते ते स्वामी समर्थांना मालक म्हणायचे आणि जे भक्त शंकर महाराजांची पूजा करायचे ते भक्तांना सांगायचे, माझ्या मालकांची पूजा करा. मित्रांनो, या ठिकाणी आपण शंकर महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर समोरच आपल्याला दक्षिणमुखी हनुमंतरायाचे अतिशय सुंदर रूपातील दर्शन होते. तर मित्रांनो, आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हनुमंतरायाचे दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, हनुमंतरायाचे दर्शन घेऊन आल्यानंतर आपल्याला समोरच अतिशय सुंदर अशी रेणुका माता त्याबरोबरच सप्तशृंगी मातेची अतिशय सुंदर आणि प्रसन्न मूर्ती पाहण्यास मिळते. मित्रांनो, आपण देखील माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून रेणुका माता आणि सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, या ठिकाणी आपण दर्शन घेतल्यानंतर आपल्याला समोरच जे दुसरं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता. आपल्याला या ठिकाणी अतिशय सुंदर स्वामींची उभ्या स्वरूपामधील मूर्ती पाहण्यास मिळते. त्याबरोबरच आपल्याला या ठिकाणी तुळजाभवानी मातेची देखील अतिशय सुंदर अशी मूर्ती पाहण्यास मिळते. मित्रांनो, त्याच्याच दुसऱ्या बाजूला आपल्याला करवीर निवासिनी म्हणजेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन होते. मित्रांनो, या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आता आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी गोरक्षनाथ धुनी आहे आणि गोरक्षनाथ धुनीच्या समोरच आपल्याला गोरक्षनाथ महाराजांची अतिशय भव्य आणि सुंदर मूर्ती या ठिकाणी पाहण्यास मिळते. मित्रांनो, आपण देखील माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या देखण्या आणि सुंदर मूर्तीचे दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, अतिशय सुंदर मूर्त्यांचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होत आहे.
त्यानंतर मित्रांनो, आपण आता या ठिकाणी पाहू शकता, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं, या ठिकाणी गुरुदेव दत्तांची अतिशय भव्य दिव्य आणि अतिशय सुंदर या ठिकाणी मूर्ती आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, हे अवधूत रूप मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर आपले मन प्रसन्न होऊन जाते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आपण देखील या व्हिडिओच्या माध्यमातून दत्त महाराजांचे दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, आता आपल्याला सर्वात शेवटी या ठिकाणी नागदेवतांचे देखील दर्शन होते. आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता, या ठिकाणी नागदेवतांची देखील अतिशय प्रसन्न आणि आखीव मूर्ती पाहण्यास मिळते. मित्रांनो, तर या ठिकाणी नागदेवतांचे दर्शन घेतल्यावरती आपल्याला, आपण जो मंदिराचा मठाचा सभामंडप पाहिला, त्या सभामंडपाच्या सेंटरलाच एक तळघर आहे आणि मित्रांनो, त्या तळघरामध्ये आपण जाणार आहे. मित्रांनो, तळघरामध्ये अंधार आहे, यामुळे मी मोबाईलची टॉर्च घेऊन गेलो आणि मित्रांनो, खाली गेल्यानंतर अतिशय थंडावा जाणवत होता. तळघरामध्ये अतिशय थंड वातावरण होतं आणि या ठिकाणी आपल्याला अतिशय भव्य दिव्य अशी शंभू महादेवांची जी शिवलिंग असतं, ते शिवलिंग अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर शिवलिंग आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळते. मित्रांनो, तुम्ही देखील माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभू महादेवांचे दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, अशा या सुंदर मठाला अवश्य भेट द्या.